की लोणावळ्यापासून अशी पसरत जाणारी एक डोंगराची सोंड होती आणि लांबवर तिच्या टोकाला एकच बंगला होता. त्या बंगल्यापर्यंत पाणी पोचलेलं होतं, पण लोणावळ्याचे काही दुसरे भाग होते तिथे लोकांसाठी पाणी पोचलेलं नव्हतं. साहब आपके बारे में बहुत सुना है. म्हणलं तो ये भी सुना होगा कि मैं गिफ्ट नहीं लेता हूं. तो मुंबई निवासी उद्योजक म्हणतो साहब हमारा दिल दुखेगा. मी म्हणलं लेने से मेरा दिल दुखेगा. हा मुख्याधिकारी त्या टेंडर मधला भ्रष्टाचार खाणून काढतोय म्हणून त्यानुसारचा तणाव पण वाढत गेला, माझ्यावरचे दबाव पण वाढत गेले. पण अविनाश धर्माधिकारी मूळचा गुंडच आहे हो. नावामागची IAS ही 3 अक्षर नंतरची आहेत. लोणावळ्याच्या एका अनुभवांनी मला खूप काही शिकवलंय. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मनात त्याला नाव चकमक. IAS अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून डिसेंबर 1987 मध्ये लोणावळा नगरपालिकेचा मी मुख्याधिकारी होतो. चीफ ऑफिसर, लोणावळा म्युनिसिपल काउन्सिल. प्रशिक्षणाचा भाग म्हणून IAS अधिकाऱ्याला नंतर तो ज्या पदांचा वरिष्ठ म्हणून काम करणार आहे अशा सर्व पदांवर आधी काम करायचं असतं की जेणेकरून प्रत्यक्ष जमिनीवर दैनंदिन प्रशासन कसं चालतं आणि हे वेगवेगळे विभाग आणि त्या प्रत्येकाची काम करण्याची आपापली एक पद्धत सगळ्याची जाण तयार होऊन त्याला एक समर्थ अधिकारी बनता येईल. मी जे म्हणालोय की महाराष्ट्राने IAS अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणाची रचना फार छान केली आहे, तर त्यामध्ये मला पर्याय होता की एका प्रशासनाच्या भाषेत ज्याला B वर्ग नगरपालिका तिचा मुख्याधिकारी चीफ ऑफिसर म्हणून 1 महिना काम करायचं. पुणे जिल्ह्यामधल्या B वर्ग नगरपालिका बारामती, लोणावळा. तर मी निवड केली लोणावळा. ती निवड करताना त्यावेळी डोक्यात होतं की एकूण महाराष्ट्र काय भारत सुद्धा कायदा सुव्यवस्थेला आव्हान देतील अशा त्यावेळच्या 3 गुन्हेगारी जगतातल्या गँग्स, दाऊद गँग, अरुण गवळी गँग आणि अमर नाईक गँग, तिन्हीचे तळ लोणावळ्यात होते अशा वार्ता होत्या. माझ्या काळजावर कोरली गेलेली तारीख 10 ऑगस्ट 1986 भारताचे सरसेनापती जनरल अरुण कुमार वैद्य यांची खालिस्तानी दहशतवाद्यांनी केलेली हत्या. तर वार्ता या होत्या की तेही पुण्यातनं निसटून लपले होते लोणावळ्यात आणि या खालिस्तानी दहशतवाद्यांचे सुद्धा तिथे तळ आहेत. तर माझ्या मनात होतं की जाऊन या गोष्टींचाही सामना करू आणि अर्थातच नगरपालिका प्रशासन शिकून घेऊ. माझ्या पद्धतीनुसार मोटरसायकलवरनं गेलो लोणावळ्याला जॉईन व्हायला. आणि अर्थातच नगरपालिकेचं कामकाज सर्व करणे म्हणजे लोकनियुक्त सर्वसाधारण सभा, जनरल बॉडी. त्यातनं वेगवेगळ्या विभागांशी कामांशी संबंधित असलेल्या वेगवेगळ्या समित्या
त्यात सगळ्यात महत्त्वाची अर्थातच जिचं नाव स्थायी समिती, स्टँडिंग कमिटी. आणि या सर्वच कामाचा मी अनुभव घेतला. मनापासून प्रत्येक विषयामध्ये जाता येईल तेवढं खोल जायचा प्रयत्नही केला. उदाहरणार्थ, संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारं धरण वळवण आणि मग तिथपासून ते लोणावळा नगरातल्या शेवटच्या टोकाच्या नागरिकापर्यंत त्यांनी नळ चालू केला की येणारं पाणी. तर ही जी सर्व, माझं म्हणणं, चित्त थरारक आहे पाणी पुरवठा व्यवस्था. आणि कशा रीतीने मोठ्या पाईपमधनं पाणी शहराच्या वेगवेगळ्या भागात नेलं जातं. तिथे पुन्हा बूस्टर पंप लावून त्याचा फोर्स वाढवला जातो आणि छोट्या पाईपांमधनं, आणि मग घरांच्या मध्ये ती 1/2 इंच पाईप असते. हे सर्व मी जाणून घेतलं. तसं त्या प्रक्रियेमध्ये मला लक्षात आलं एका वेळी की लोणावळ्यापासून अशी पसरत जाणारी एक डोंगराची सोंड होती आणि लांबवर तिच्या टोकाला एकच बंगला होता. त्या बंगल्यापर्यंत पाणी पोचलेलं होतं. पण लोणावळ्याचे काही दुसरे भाग होते, तिथे लोकांसाठी पाणी पोचलेलं नव्हतं. थोडा मी तपास केला, असं का होतंय, तर निदान मला सांगण्यात आलं की ते जिथे लोकवस्ती आहे आणि पाणी पोचत नाहीये, कारण बजेटमधली तरतूद संपली आणि आता तिकडं पाणी पोचतं करायला बजेट आणि वेगवेगळी साधनसामुग्री पाईपांसहित ही नाही. मग तपास केला त्या पसरत गेलेल्या सोंडेच्या टोकाच्या बंगल्याचा, तर तो त्यावेळी महाराष्ट्रच काय, संपूर्ण देशाच्या राजकारणातला अतिशय पॉवरफुल असलेला एक नेता, त्याचा बंगला होता. आणि पाईपलाईन तिथपर्यंत पोचलेली होती. माझी या संबंधित नेत्याशी नंतर वैयक्तिक ओळख झाली, ऋणानुबंध तयार झाले. प्रशासकीय अधिकारी म्हणून मी त्या ठिकाणी जे केलं त्याची कधीही सावली आमच्या नात्यावर आली नाही. हे मी म्हणेन की त्या राजकीय नेत्याचंही मोठेपण एक प्रकारचं विशाल हृदय. मी भूमिका घेतली की त्या एकट्या बंगल्याकरता तिथपर्यंत पाईपलाईन कशासाठी नेली आहे. पहिलं काम आहे लोकांसाठी दिली पाहिजे, म्हणून मी तिथपर्यंत जाणारी जी पाईपलाईन होती ती तिथनं बदलून लोणावळ्याच्या ज्या वस्तीला पाईपलाईन नाही म्हणून पाणी जात नव्हतं ते व्यवस्था केली. नगरपालिकेत जरी 1च महिना होतो तरी त्या महिन्याच्या कालावधीत तिच्या अंमलबजावणीकडे लक्ष दिलं आणि ते पाईप बसवून झाल्यावर त्या वस्तीतलं जे शेवटचं घर होतं त्या घरामध्ये सुद्धा स्वतः जाऊन त्या माणसाशी बोलून आणि माझ्या हाताने त्याच्या नळाची तोटी फिरवून खातरजमा करून घेतली की त्या शेवटच्या घरापर्यंत पाणी पोचलेले. नगरपालिका प्रशासनामध्ये असा दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो, संपत्तीचं मूल्यांकन, प्रॉपर्टी असेसमेंट, आणि त्यानुसार त्याच्यावर कर बसवले जाणे. विशेषतः लोणावळा एक पर्यटक स्थळ असल्यामुळे मोठी मोठी पंचतारांकित हॉटेलं उभी राहिली होती. आणि मी तपास करायला गेलो तेव्हा आणि जेव्हा शास्त्र शिकून घेतलं की प्रॉपर्टी टॅक्स कसा बसवायचा, तर मला दिसून आलं की काही पंचतारांकित हॉटेलांच्यावर वर्षाला 1 रुपया प्रॉपर्टी टॅक्स बसवण्यात आले. नाही म्हणजे सामान्य नागरिकाचं घर असो, प्लॉट असो, लोणावळ्यातला त्यावरचा कदाचित छोटासा झाडीमधला रम्य काव्यमय बंगला असो किंवा हळूहळू उभ्या राहू लागलेल्या अपार्टमेंट्स, तर त्यातली माणसं, इतकंच काय लोणावळ्याच्या परिसरातल्या ज्या गरीब वस्त्या होत्या त्यांच्यावर सुद्धा हा प्रॉपर्टी टॅक्स होता आणि तो
वर्षाला 1 रुपयापेक्षा खूप जास्त येतं. आणि इकडे पंचतारांकित हॉटेलं की त्यांना वर्षाला प्रॉपर्टी टॅक्स 1 रुपया. प्रशासकीय अधिकाऱ्याला करायचंय ते काम कायद्याच्या चौकटीतच करायचंय. पण मग मी सगळा ह्या प्रॉपर्टी टॅक्सच्या विषयाचा अभ्यास करून खणून काढलं आणि कायद्याच्या चौकटीत जेवढं मागेपर्यंत जाता येतं तेवढं जाऊन प्रॉपर्टीचं पुनर्मूल्यांकन करून मागील तारखेपासूनची प्रॉपर्टी टॅक्सची रिकव्हरी की तो जमा करायचा आहे ही काढली. तशा नोटिसा दिल्या. तशी प्रचंड खळबळ माजली. एकेवेळी आजही ते पंचतारांकित हॉटेल लोणावळ्यात आहे, पण त्याचा मुंबई निवासी आणि अर्थातच पॉवरफुल त्याचे राजकीय धागेदोरे असलेला एक अशी प्रचंड मोठी गिफ्ट घेऊन मला तो उद्योजक भेटायला आला. साहब आपके बारे में बहुत सुना है. ही खास स्टाईल असते बरं का प्रशासनातल्याचे. असं कोणी समोर येऊन डायरेक्ट मी कोण आहे माहिती आहे का, माझे कॉन्टॅक्ट माहिती आहे का, मी कधी पण तुझी बदली करू, कमी असतात अशा वेळा. जास्त येतात ते असे बाई आता गोडच की साहेब तुमच्याकरता गिफ्ट आपके बारे में बहुत सुना है. आणि अशी मोठी गिफ्ट घेऊन आलेले. मी पण हसलो आणि म्हणालो कि तो ये भी सुना होगा कि मैं गिफ्ट नहीं लेता हूं. भेटी घेत नाही मी. शासकीय अधिकाऱ्याच्या आचारसंहितेत पण ते आहेत. कारण त्या आचारसंहितेच्या मुळाशी नीतितत्व पण आहेत की सरकारनी नियमांनी ठरवलेले जे काही पगार आणि अलाउन्सेस आहेत त्या पलीकडे काहीही घ्यायचं नाही सरकारी अधिकाऱ्यांनी. ते घेण्याला सुद्धा व्याख्यात बसणारा तो भ्रष्टाचार आहे. आणि मोठ्या मोठ्या गिफ्ट देणे, कधी दिवाळीमध्ये कधी एरवी काहीतरी मुहूर्त साधून, त्यांना सगळं लक्षात असतं बरं का. तुमची जन्मतारीख लक्षात असते, लग्न कधी झालं लक्षात असतं, पत्नीची किंवा पतीची जन्मतारीख हौसेने त्याला अशा मोठ्या मोठ्या गिफ्ट घेऊन येतात. आणि बाकी दसरा दिवाळी तर असतातच. साहब आपके बारे में बहुत सुना है. म्हणलं तो ये भी सुना होगा कि मैं गिफ्ट नहीं लेता हूं. तो मुंबई निवासी उद्योजक म्हणतो साहब हमारा दिल दुखेगा. मी म्हणलं लेने से मेरा दिल दुखेगा. म्हणाले कुछ तो गिफ्ट बताइए क्या चाहिए. मी हसलोन सांगितलं की जर म्हणताच आता सांगतो काय गिफ्ट आहे. ती जी मी नोटीस बजावली आहे आणि तुमच्या लोणावळ्यातल्या पंचतारांकित हॉटेलला वार्षिक प्रॉपर्टी टॅक्स 1 रुपया होता. ती जी तेवढं भरा, तेवढी सरकारी तिजोरीत भरा, मला तेवढीच गिफ्ट आहे ती बस आहे. अनेकदा बोललं जातं विविध तऱ्हांच्या राजकीय दबावांविषयी. तर जिथे लोणावळा नगरपालिका होती तिथे समोरचा मुख्य रस्ता आणि मग लोणावळा एस.टी. स्टँड आणि रेल्वे स्टेशन पासून ते गावामध्ये येणारा आणि या मुख्य रस्त्याला मिळणारा रस्ता. तर याच्या दोन्ही बाजूला दुतर्फा बेकायदेशीर टपऱ्या तयार झाल्या होत्या. त्यांनी गर्दी आणि मुख्य म्हणजे सगळ्या वाहतुकीलाच तो सगळा अडथळाही होता, धोकाही होता आणि होतं ते सर्व बेकायदेशीरही होतं. पुन्हा सरकारी अधिकाऱ्याला कारवाई करायची तर ती नियमांच्या चौकटीतच करायची असते. मी त्या नियमांच्या चौकटीनुसार आवश्यक ती नोटीस दिली, आवश्यक ती मुदत दिली. तऱ्हातऱ्हांचे माझ्यावर दबाव तयार होऊ लागले की जरा ही कारवाई मागे घ्या, करू नका. त्या लोकांनी तरी काय करायचं. यातला मला त्या लोकांनी तरी काय करायचं हा मला मुद्दा मान्य होता. कारण ती पण माणसं आहेत, आपली माणसं आहेत. ती कोणी आलेले असले परकीन, बांगलादेशी, घुसखोरण, रोहिंग्या तर गोष्ट वेगळी. पण ती होती ती भारतीय माणसं आहेत आणि त्यांनाही अरे संसार, मुलंबाळं, पोटपाणी आहे की. म्हणून मी हे अतिक्रमण केलेल्या टपरीधारकांची सुद्धा मी बैठक बोलवली, त्यांचं म्हणणं समजावून घेतलं. आणि मग लोणावळ्याची जी नगर रचना होती तिच्यामधल्या एका भागात मी त्यांना पर्यायी जागा देऊ केल्या नियमानुसार की तुम्ही हे जे बेकायदेशीर केलंय ते बदला, मी तुम्हाला कायदेशीर नीट देतो. दोन्ही कायदा पण सांभाळला जाईल आणि तुमची जीवनं पण नीट. आणि त्यांनी मान्य केलं. तरी पण काही होते की नाही आमचे राजकीय कॉन्टॅक्ट्स आहेत. तर कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून अंतिमतः ज्या दिवशी आता मात्र अतिक्रमण दूर करणारं पथक आणि आवश्यक तर मोठे मोठे JCB सगळं पाठवायचे, ती अतिक्रमणं मोडून काढायची.
अर्थातच अपेक्षेप्रमाणे खचून गर्दी जमली, घोषणा चालू झाल्या, एक वातावरणामध्ये ताणतणाव चालू झाला आणि त्या प्रक्रियेवर देखरेख ठेवत मी ऑफिसमध्ये बसून होतो, तर मला महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास मंत्र्यांचा फोन आला. जोडून अर्थात त्यांच्या सचिवांनी दिला. मुख्याधिकारीच बोलतोय म्हटल्यावर मंत्री महोदयांच्याकडे दिला आणि ते मला म्हणले की ती जी तुम्ही कारवाई चालवली आहे ती बंद करा. तर मी त्यांना सांगितलं की कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना नीट मुदत देऊन, शिवाय मी त्यांची घेतलेली बैठक, त्यांना केलेले पर्याय, हे सगळं करूनही जे सहकार्य करत नाही आहेत तर ती अतिक्रमणं दूर करतो आहे. आता ह्या टप्प्याला ही कारवाई थांबवता येणार नाही. ते म्हणाले मी नगरविकास मंत्री आहे, मी तुम्हाला आदेश देतोय की ती कारवाई थांबवा. तर मी सौजन्यानेच त्यांच्या त्या पदाचा, ते लोकप्रतिनिधी आहेत, मंत्री आहेत, घटनात्मक पदावर आहेत, ह्याचा नीट आदर राखतच सांगितलं की आपल्याला तसा आदेश द्यायचा असेल तर मला लेखी आदेश द्या, त्यावेळेपर्यंत कारवाई चालू राहील. त्यानुसार पुढे कारवाई चालू राहिली. संध्याकाळपर्यंत रस्ते मोकळे झाले. मला संध्याकाळनंतर नगरविकास मंत्र्यांचा पुन्हा फोन आला. विचारलं त्यांनी माझं नाव घेऊन की तुम्हीच बोलताय ना, आणि म्हणाले ती सकाळी तुम्ही कारवाई चालू केली होती त्याचं काय झालं. तर मी सांगितलं की पूर्ण झाली कारवाई आणि रस्ते मोकळे झाले आहेत. मला नगरविकास मंत्री म्हणाले चांगलं केलंत, चांगलं केलंत म्हणाले. काही दबाव नाही, काही राग. मला ते फोनवर हसून म्हणले की अहो ते आम्हालाही शेवटी माणसं, कार्यकर्ते, इकडं पक्ष, पुढे निवडणुका आम्हाला सांभाळाव्या लागतात. मी तुमच्याशी सकाळी बोलताना आमचे एक कार्यकर्ते समोर बसलेले होते आणि त्यापायी मला जरा ते पण तुम्ही तुमचं कर्तव्य केलं, हे नीट केलं. त्या लोणावळ्याचा कारभार पाहत असताना आणि अर्थातच पोलीसच्या सहकार्याने तिकडं जे गुन्हेगारी जगताची पाळंमुळं खणून काढण्यासाठी करत असतानाही एक माझ्यासमोर प्रचंड मोठं टेंडर आलं. कामकाज त्याचं आधी चालू झालं होतं. संपूर्ण लोणावळा नगरपालिकेचं जे वार्षिक अंदाजपत्रक आहे त्याच्या 30% मोठं निघेल असं ते एकटं टेंडर होतं लोणावळ्यातल्या काही विकास कामांचं. मी मुख्याधिकारी म्हणून रुजू व्हायच्या आधी त्या टेंडरची प्रक्रिया चालू झाली होती. आता माझ्यासमोरचं काम होतं की जी जाहीर केलेली असतात टेंडर, ज्यांना संबंधितांनी ती भरून बंद पाकिटात द्यायची असतात, आणि मग ज्यांनी ती टेंडर भरली त्या सगळ्यांना एकत्र बोलवून खुलेपणाने सगळ्यांच्या समोर ती बंद पाकिटं उघडून कोणी काय टेंडर दिलंय, त्यातलं कोणाचं योग्य वाटतंय तो निर्णय मुख्याधिकारी घेतो. त्यानुसार फाईल तयार होते. मग ती आधी स्थायी समितीकडे जाते, अध्यक्ष त्याला मान्यता देतात आणि मग ती सर्वसाधारण सभेकडे जाते. ही नगरपालिकेची लोकशाही कार्यपद्धती. तर मला लोणावळा नगरपालिकेच्याच एका तरुण नगरसेवकांनीच भेटून कल्पना दिली की या टेंडरमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. एक म्हणजे टेंडर भरणारे सर्वच एकत्र येऊन, मग त्याला इंग्लिश शब्द आहे कार्टेल, एकत्र येतात ते आणि ते एकत्र प्लॅन करतात की दुसऱ्या कोणाला ते भरून नाही द्यायचं, आपण भरायचं. ते अशा काही कौशल्याने की मुळे त्यांचंच आधी ठरलेलं असतं की यावेळेचं हे टेंडर कोणत्या संबंधिताला जाऊ देत, आणि त्यामध्ये अर्थात पैशाचे व्यवहार आहेत. मला तर या नगरसेवकांनी कल्पना दिली की प्रचंड प्रमाणात पैसा वाटला जातो, अशी मला पहिली टिप. ती मिळाल्यावर अर्थात मग मी प्रशासकीय शिस्तीनुसार त्याचा मागोवा घेतला, पुरावे शोधून काढले, त्याचं रेकॉर्ड तयार केलं लेखी. अर्थातच हे सगळं एका रात्रीत घडत नाही, त्यामुळे हे शब्द पसरत गेले की हा मुख्याधिकारी त्या टेंडरमधला भ्रष्टाचार खाणून काढतोय. म्हणून त्यानुसारचा तणाव पण वाढत गेला, माझ्यावरचे दबाव पण वाढत गेले. त्या काळामध्ये कधी अध्यक्ष, स्थायी समिती किंवा होणारी सर्वसाधारण सभा याच्यामध्ये तसे आवाज चढले. थोडं नाही म्हटलं तरी एकमेकांच्या अंगावर, माझ्या नाही पण काही संबंधित असे धावून जाण्याचे प्रकार. आणि या सर्व पार्श्वभूमीवर ते टेंडर भरलेल्यांची एकत्र
बैठक आणि त्यामध्ये ती टेंडर्स खोलायची. माझा निर्णय ठरलेला होता की मी ही सगळी टेंडरची प्रक्रियाच रद्द करणार आहे. ज्यांनी ही टेंडर भरली आणि केलाय भ्रष्टाचार त्या सगळ्यांना ब्लॅकलिस्ट करणार आहे आणि टेंडरची नवी प्रक्रिया जाहीर करणार आहे. त्यावेळी पुण्याच्या कलेक्टर होत्या अर्थात चित्कला जोशी मॅडम, आणि ॲडिशनल कलेक्टर सुद्धा एक महिला अधिकारी होत्या. मीही त्या पदावर आलोच. आता ऋणानुबंध तयार होतातच. तर मला त्यावेळी या ज्या महिला अधिकारी होत्या ॲडिशनल कलेक्टर, IAS मध्ये मला 3 वर्ष सिनियर, तर आता ज्या सकाळी 11 वाजता माझी टेंडर उघडण्याची मीटिंग होणार होती, त्यांनी मला पुण्यातून फोन करून कळवलं की अविनाश, जे करशील त्याचं रेकॉर्ड ठेव. आजच्या मीटिंगमध्ये जो निकाल देशील तर नुसता तोंडी नको, किंवा तोंडी बोललो आणि तो रेकॉर्ड झाला नाही, तो निकाल का देतोयची सर्व कारण मीमांसा मांडूनच ती अत्यंत वेळी सूचना मला ॲडिशनल कलेक्टरनी केली की जो निर्णय घेशील त्याचं रेकॉर्ड ठेव. मला त्या सूचनेचं महत्त्वही लक्षात आलं आणि धोका आधीपासून जाणवलेलाच होता. त्यामुळे मीटिंग, तिचे जी उपचार सर्व करावे लागतात, टेंडर उघडलेली आणि त्यानुसार पाहिली, चर्चा केली आणि सगळ्यानंतर मी निर्णय दिला. पण मी ते लेखी मांडलं सर्व. तिथे मीटिंगमध्ये बसून डिक्टेशन दिलं आणि संपूर्ण कारण मीमांसा मांडत त्यामध्ये जे प्रत्येक युक्तिवाद सांगीन त्याला सोबतची कागदपत्र तशी नोंद तिथे करत मी अंतिमता निकाल दिला, हे टेंडर रद्द आणि हे ज्यांनी भरलं ते ब्लॅकलिस्ट. प्रचंड गदारोळ झाला, पण टेंडरही रद्द झालं. अपेक्षेप्रमाणे त्यातले काही टेंडर भरणारे या निकालाविरुद्ध गेले हायकोर्टात, कारण तशी घटनात्मक व्यवस्था आहे आणि नागरिकांना तसे अधिकार आहेत. पण हायकोर्टाने केवळ मी जो लेखी आदेश प्रस्तुत केला होता तो जेव्हा सरकारी वकिलांनी हायकोर्टात तो दाखल केला की हा मुख्याधिकाऱ्यांनी पास केलेली ही ऑर्डर, हायकोर्टाने ते पाहून त्याला कायद्याचा शब्द एक्झिबिट, तर केवळ ते एक्झिबिट पाहूनच केस रद्दबातल केली आणि यांचं याचिका फेकून दिली. त्या दिवशीच्या त्या मीटिंगमध्येही वातावरण एवढं गरम झालं की त्याच्यात मला एक ज्यांनी भरलं होतं टेंडर तो मला म्हणाला की तसे साहेब तुम्ही नगरपालिकेच्या मागच्याच वास्तूमध्ये पहिल्या मजल्यावर राहता, आम्हाला माहिती आहे, उद्या न जाणू तिथे काही घडलं तर काय घ्या. ही धमकी देण्याची पद्धत आहे बरं का. पण अविनाश धर्माधिकारी मूळचा गुंडच आहे हो. नावामागची IAS ही 3 अक्षरं नंतरची आहेत. आणि जी रग आहे ना, आई शपथ समोर बसून मला धमकी देतोय, तर मी त्याला सांगितलं, भाऊ कोणाशी बोलतोयस लक्षात ठेव, तुला काय IAS अजून काय कळत नाही असं दिसतंय, तुला एवढं असेल ना IAS ठेव बाजूला, मी तू आहे आणि मी आहे बघून घेईन मी. या भाषेत मी पण त्याला उत्तर दिलं. आणि दुसऱ्या दिवशी तसा एक गंमतशीर योग आला. तो योजना नव्हती बरं का त्यामागे, गंमतशीर योग. माझा एक शाळेपासूनचा मित्र आपल्या भारतीय सैन्यातल्या कमांडोमध्ये त्यावेळी होता आणि श्रीलंकेमध्ये आपलं सैन्य पाठवलेलं होतं, तर कमांडोची जबाबदारी म्हणून त्यांनी श्रीलंकेत ड्युटी केली होती आणि तो काही दिवसांच्या सुट्टीसाठी पुण्यात होता. म्हणून आमचं सर्व कार्यकर्त्यांचं ठरलं होतं की आपण सैन्यातले त्याचे अनुभव आपण ऐकू. आणि मी सगळ्या कार्यकर्त्यांना सुचवलं होतं की काही नाही, एका दिवसाची सहज ट्रिप म्हणून सगळेच लोणावळ्याला या, काय तुम्हाला जी गावामध्ये मजा करायची ती करून नंतर आपण एका खोलीमध्ये बसू आणि आपल्या ह्या मित्राचे सैन्यातले अनुभव ऐकू. ते दुसऱ्या दिवशी होतं. पण दुसऱ्या दिवशी खरंच जुळून आला की मला आदल्या दिवशी हा एक टेंडर भरणारा देतोय धमकी, दुसऱ्या दिवशी जणू ट्रक भरून माणसं आल्यासारखी येऊन ती वावरतायत, ती माझ्या भोवती आहेत आणि ही आपल्या सेनेतल्या कमांडोनी अनुभव सांगण्याची सत्र त्या ठिकाणी झालं.
लोणावळ्याच्या एका अनुभवांनी मला खूप काही शिकवलंय. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या मनात त्याला नाव चकमक, की मी प्रशासनात पाऊल टाकतोय या निश्चयाने टाकतोय की स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन चालवायचं आहे, खऱ्या अर्थाने निपक्षपाती चालवायचं आहे आणि पुढे वाट्याला अनेक लढाया असणार आहेत. जणू त्याची ही पहिली चकमक. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.